नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवरती आपण चर्चा करतो, ज्याच्यामध्ये मानसिक ताण, सकारात्मक विचार, सुदृढ नातेसंबंध या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करतो. आणि जर या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, आवड असेल किंवा मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही शॉर्ट्स आहेत, कमीत कमी वेळामध्ये मी छोटा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचाही तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो खास तरुण मुलामुलींसाठी आहे की जे नेहमीच आपलं प्रेम मिळवण्यासाठी धडपड करत असतात. म्हणजे बऱ्याचदा एकतर्फी प्रेम असेल किंवा प्रेमभंग झालेला आहे आणि तुमचा जोडीदार तुम्हाला रिस्पॉन्ड करत नाही आहे. तुम्ही खूप प्रयत्न करताय त्याचं प्रेम परत मिळवण्यासाठी, तुमचं नातं परत जुळवण्यासाठी, पण पॅचअप करण्यासाठी, पण तरीसुद्धा ते होत नाही आहे. आणि मग इंटरनेटवरती बऱ्याचदा ह्या गोष्टी शोधल्या जातात की हाऊ टू गेट युअर एक्स बॅक, की जोडीदार आहे, आधीचा जोडीदार आहे आणि तो परत मला मिळवायचा आहे, परत मला त्याच्याशी नातं जोडायचं आहे, तर मी काय करू, कुठल्या गोष्टी मला केल्या पाहिजेत. तर हा सर्च बऱ्याचदा केला जातो आणि खूपदा काउन्सिलिंगमध्ये येणाऱ्या केसेसमध्ये सुद्धा ह्या गोष्टी दिसतात प्रामुख्याने, की नातं आत्ता नाही आहे, तुटलेलं आहे म्हणा, किंवा नात्यामध्ये अंतर आलेलं आहे आणि पुन्हा त्या जोडीदाराशी मला जुळवून घ्यायचं आहे किंवा त्या जोडीदाराला माझ्या आयुष्यात मला आणायचं आहे, तर मी काय करू, असे प्रश्न तरुण मुलामुलींना पडतात. तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर होतं असं की बऱ्याचदा मी मगाशी म्हटलं की प्रेम मिळवण्यासाठीचा आटापिटा केला जातो आणि बऱ्याचदा त्याच्यामध्ये स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून मुलं मुली आपल्या पार्टनरला अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणा किंवा त्याचं प्रेम मिळवण्यासाठी खूप धडपड करतात आणि समोरचा माणूस तुम्हाला कुठल्याही प्रकारे रिस्पॉन्स करत नाही. तुम्ही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करता पण तो तुम्हाला व्यवस्थित उत्तर देत नाही किंवा बोलणं तुमच्याशी टाळाटाळ करतो किंवा तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तरं मिळत नाहीत. तुमच्यावरती आवाज चढवणं असेल किंवा ॲग्रेसिव्ह बिहेवियर असेल तुमच्याशी होणारं, अशा पद्धतीचं वागणं समोरच्या माणसाचं असतं. पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतं की नाही, तो मला त्याच्याशीच म्हणजे मला त्याच्याशीच नातं जोडायचं आणि मला त्याच्याबरोबरच पुढे जायचं आहे, त्यामुळे कसंही करून मला त्याला परत मिळवलंच पाहिजे. आता हा परत मिळवण्याचा जो अट्टाहास आहे ना, तो तुम्हाला तुमचा स्वाभिमान गुंडाळून बाजूला ठेवून पुढे जायला लावतो आणि ॲक्च्युअली ते नात्यासाठी, कुठल्याही नात्यासाठी चांगलं नाही आहे. जेव्हा तुम्हाला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट राहत नाही, तुमचा स्वतःचा स्वाभिमान राहत नाही, समोरचा माणूस तुम्हाला हवं तसं वागवतो आणि केवळ त्याच्याशी नातं जोडलं जावं पुन्हा किंवा तोच माझं काही सर्व आहे, तोच माझं सर्वस्व आहे म्हणून तुम्ही त्याच्या मागे धावायला लागता, तेव्हा ते नातं पुढे जाऊन कुठल्या वळणावर जाणार आहे ह्याचा विचार आपल्याला आधी करणं गरजेचं आहे. एक वेळ तुम्ही वेगवेगळे उपाय कराल किंवा जसं मी मगाशी म्हटलं, वेगवेगळे सर्च करून काही टेक्निक्स आजमावाल आणि तुम्हाला तुमचा पार्टनर परत मिळेलही, असं आपण एक मिनिटाभरासाठी आपण मानूयात किंवा कल्पना करूयात. पण पुढे काय, म्हणजे फक्त प्रेम मिळवणं एवढंच आपलं उद्दिष्ट आहे का, की ते नातं पुढे टिकणं गरजेचं आहे की नाही आहे. मिळवून झाल्यानंतर पुढे जर त्या माणसाला तुमच्याबद्दलचा आदर नाही आहे, रिस्पेक्ट नाही आहे, प्रेम नाही आहे, कुठलंही आकर्षण नाही आहे किंवा आपुलकी नाही आहे, तर तर पुढे जाऊन काय होणार आहे त्या नात्याचं आणि ते नातं किती टिकणार आहे किंवा त्याची ताकद काय असणार आहे त्या नात्याची, नसणार आहे. जास्त दिवस ते टिकणार नाही, कारण समोरचा माणूस केवळ आणि केवळ तुम्ही त्याला खेचून घेण्याचा प्रयत्न केलात म्हणून तो आला होता, ना की त्याला स्वतःपासून इच्छा होती किंवा त्याला स्वतःला मनापासून तुमच्यासोबत राहायचं होतं म्हणून. त्याचं ते मनापासून असणं, तुमच्यासोबत असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. फक्त फिजिकली नाही, मेंटली, इमोशनली सुद्धा. भावनिकदृष्ट्या जर समोरचा माणूस तुमच्याशी जोडला गेला असेल तर तो तुम्हाला व्हॅल्यू करेल, तुम्हाला रिस्पेक्ट करेल, तुम्ही जे काही प्रयत्न करता आहात त्याची जाण त्याला असेल आणि तो कधीही तुम्हाला दुखावणार नाही किंवा कधीही तुमच्याशी उद्धटपणे वागणार नाही. त्यामुळे असं जर कोणी आयुष्यात आहे आणि तुम्ही स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून त्या केवळ माणसाला परत मिळवण्यासाठी धडपड करत आहात, तर तिथे थांबा, थोडा विचार करा की हे नातं मिळवणं हे माझ्या आयुष्याचं एवढं मोठं उद्दिष्ट आहे का, आणि हे असलं तर ह्याने मला पुढे जाऊन काय मिळणार आहे, माझ्या आयुष्यात खरंच मला त्याचा किती उपयोग होणार आहे, किंवा हे नातं माझ्यासाठी किती हेल्दी असेल
किती टिकणारं असेल किंवा किती मला सांभाळणारं असेल, हे सगळे प्रश्न स्वतःला विचारा. आणि तिथे अगदी समजून उमजून निर्णय घ्या. केवळ मला ते मिळवायचं आहे म्हणून त्याच्या मागे धावू नका. कारण त्याचा त्रास तुम्हाला आणि तुमच्याबरोबर असणाऱ्या इतरांनाही होत असतो. तर या गोष्टीचा नक्की विचार करावा म्हणून हा व्हिडिओ आज मी पोस्ट केलेला आहे. आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मुलींपर्यंत पोहोचू देत, जेणेकरून त्यांना पुढे विचार करण्यासाठी त्याची मदत होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.